राम राम मंडळी, या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो। तर आपला आजचा विषय आहे की काकडी लागवड कशी करावी त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल। तर मित्रांनो, महाराष्ट्रात काकडी हे पीक खरीप व मुख्यत्वे करून उन्हाळ्यात कमी अधिक प्रमाणात घेतले जाते। काकडीचा गर थंड असल्यामुळे व त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तिला उन्हाळ्यात उत्तम मागणी व चांगला बाजारभाव देखील मिळतो। त्यामुळे काकडीचे उत्पादन घेऊन शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवू शकतो। शेतकरी काकडीचे पीक हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो। त्यामुळे पाणी, जमीन, सिंचन व वेळ या गोष्टींची बचत होते। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण काकडी पीक लागवड कशी करायची, जमीन, हवामान, फवारणी, कीड व रोगांपासून बचाव सुधारित वाण कोणते या बाबतीत सर्व माहिती आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, काकडी ही उष्ण हवामानात येणारी फळभाजी आहे। या पिकाच्या वाढीसाठी 18°C डिग्री ते 25 एवढं तापमान आवश्यक असते। उष्ण व कोरडे हवामान या पिकास पोषक ठरते। बियाण्यांची उगवण क्षमता ही 11°C पेक्षा कमी तापमानात मंदावते। काकडीचे पीक मध्यम ते भारी जमिनीत घेतले जाते। हे पीक रेताळ जमिनीत देखील घेतात, परंतु उत्पादनासाठी तो भरपूर सेंद्रिय खतांचे प्रमाण असलेल्या व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी। निवडलेल्या जमिनीचा समूह हा जवळपास 5.5 ते 6.5 पर्यंत असला पाहिजे। जमीन हळी व लव्हाळा या तणांपासून मुक्त असायला पाहिजे। तर मित्रांनो, काकडीची पूर्व मशागत आणि लागवडीची पद्धत कशी असते, तर जमिनीची चांगली नांगरट करावी, नंतर जमीन तापू द्यावी, कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी। कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी 25 ते 30 टन शेणखत प्रति हेक्टर जमिनीत चांगले मिसळून द्यावे। त्यानंतर जमिनीत सपाट करावी। लागवडीसाठी सरी पद्धतीमध्ये 1.5 ते 2.5 मीटर असे 2 ओळीतील अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात। सरीच्या दोन्ही बाजूस मध्यभागी 45 ते 60 सेंटीमीटर 2 वेलींतील अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 बिया टोकाव्यात। बियांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे। लागवडीनंतर 15 दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी 2 जोमदार रोपे ठेवावीत। लागवडीसाठी सरासरी प्रति हेक्टरी 2 ते 2.5 किलो बियाणे वापरावे। बियांची उगवण चांगली होण्यासाठी बिया 24 ते 48 तास ओल्या फडक्यात किंवा गोंदपाटात बांधून ठेवाव्या। लागवडीपूर्वी 22 टिन या बुरशीनाशकाच्या 20 ते 20 ग्रॅम 10 लिटर पाणी द्रावणात भिजवून लागवड करावी। तर मित्रांनो, काकडीची उन्हाळी हंगामातील लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, तर पावसाळी लागवड जून जुलै महिन्यात करतात। तसेच खत व्यवस्थापन काय, तर काकडीच्या पिकाला हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत वापरले पाहिजे। तसेच रासायनिक खतांमध्ये 100-50 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे। नत्राची निम्मी मात्रा स्फुरद व पालाश संपूर्ण मात्रा लागवडीपूर्वी द्यावी। लागवडीनंतर अनुक्रमे 1 व 2 महिन्यांनी उरलेले निम्मे नत्र समप्रमाणात भिगावून द्यावे। खते देताना वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत। तसेच नत्राचा पहिला हप्ता साधारणतः रोपे वेल टाकण्याच्या स्थितीत असताना द्यावा। तसेच काकडी आंतरमशागत व पाणी पुरवठा कसा केला पाहिजे, तर काकडी पिकाला माफक प्रमाणात पण वरचेवर नियमित पाणी पुरवठा आवश्यक असतो। लागवडीपूर्वी सऱ्या ओलावून घेऊन नंतर लागवड करावी, म्हणजे बियांची उगवण चांगली होते। उन्हाळ्यात काळजीपूर्वक 5 ते 7 दिवसांच्या फरकाने पिकांच्या वाढीचा, जमिनीचा व हवामानाचा विचार करून पाणी द्यावे। पाणी देताना ते सरी फुटून वेली खाली येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। तसेच वेलवर्गीय पिकांच्या वेलींना वेळीच वळण देणे आवश्यक असते। तसेच काकडीच्या बाबतीत देखील आहे। वेली वाढल्यानंतर पाण्याचा पाटात वाढणार नाही अथवा एकमेकांत गुंतणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे। त्या 2 सऱ्यांमध्ये मोकळ्या जागेत पसराव्यात। वेली खालचे व सऱ्यांमधील गवत वेलींना इजा न पोहोचता वेळोवेळी आपण खुरपून काढलं पाहिजे। तसेच संजीवकांचा वापर करणे तितकंच गरजेचं आहे, कारण काकडीच्या वेलीवर नर फुले व मादी फुले स्वतंत्र येतात। नर फुले अगोदर येतात व त्याचे प्रमाण मादी फुलांपेक्षा जास्त असते। साहजिकच जादा उत्पन्न मिळण्यासाठी मादी फुलांची संख्या जास्त असावी। काकडीच्या काही वाणांत केवळ मादी फुलेच येतात। संजीवकांचा वापर करून काकडीत मादी फुलांचे प्रमाण वाढवता येते। उगवल्यानंतर वेल 2 पानांवर असताना संजीवक आपण वापरावे। आणि ते संजीवक कोणते आहे, तर NAA, इथरेल आणि जिब्रेलिक ॲसिड किंवा यांचे 2 पाने आल्यानंतर आणि त्यानंतर 8 दिवसांनी 4 पानांवर असताना द्यावेत। त्यामुळे मादी फुलांचे प्रमाण वाढून फुलधारणा व साहजिकच उत्पादन वाढते।
फळांची काढणी आणि उत्पादन कसं आहे तर काकडीच्या फळांची तोडणी बाजारातील मागणीप्रमाणे दैनंदिन वापरानुसार करणे आवश्यक असते. काकडीचा उपयोग हा कोशिंबिरीसाठी जास्त प्रमाणात होतो, म्हणून काकडी कोवळी असतानाच आपण तोडली पाहिजे. साधारणतः लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी फळे यायला सुरुवात झाल्यावर दर 2 ते 4 दिवसांनी ती तोडावी लागतात. फळे जुने होऊ नयेत. जाती व हंगामानुसार काकडीचे सरासरी हेक्टरी 130 ते 200 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकते. तसेच यावर रोग कोणते पडते ते पण पाहूत. पहिला आहे केवडा म्हणजे डाउनी मिल्ड्यू. पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. नंतर पानाचे देठ, बाळ्या व फांदीवरचा त्यांचा प्रसार होतो. या रोगास दमट हवामान पोषक असते व तो झपाट्याने पसरतो. यावर उपाय काय तर रोगाची लक्षणे दिसताच डायथेनियम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड या औषधाचे 25 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आपण फवारणी केली पाहिजे. तसेच भुरी रोग पण पडतो, त्यालाच पावडरी मिल्ड्यू या असे म्हणतात. या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते व नंतर ती पानाच्या पृष्ठभागावर पसरते. याची सुरुवात जुन्या पानांपासून होते. रोगाचे प्रमाण वाढले की पाने पिवळी होऊन गळून पडतात. यावर उपाय काय तर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप 10 लिटर पाण्यात 10 मिली किंवा कार्बेंडाझिम 10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम रोग दिसताच आपण फवारला पाहिजे. त्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी आपण करावी. रोगांच्या नियंत्रणास गंधक वापरलं नाही पाहिजे. किडी कोणत्या आहेत तर काकडीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि लाल कोळी या रस शोषणाऱ्या किडींचा व तसेच फळमाशी, पाणी खाणारे लाल भुंगेरे, ठिपक्याचे भुंगेरे, ब्रिस्टल बिटल आणि नागाळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. रस शोषणाऱ्या किडीमध्ये पिल्ले व प्रौढ पानांच्या पेशीमध्ये रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात, सुकतात. त्याचप्रमाणे वेरींची वाढ खुंटते. त्यासाठी काकडी पिकांमध्ये पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट सापांचा उपयोग करावा. तसेच मावा, तुडतुड व फुलकिडी या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट 30 EC 15 मिली किंवा क्लोरनाकामिड 50 WG 2 ग्रॅम किंवा फ्लुपायरिडिफ्युरॉन 17.09 ml प्रति 10 लिटर पाण्यातून 20 मिली या कीटकनाशकाची आपण फवारणी केली पाहिजे. तसेच लाल कोळी पानांच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषण करतात, त्यामुळे पाने चुरडू लागतात. प्रादुर्भावग्रस्त पानांचा कडा खालच्या बाजूच्या वळला जातात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, फळाचा आकारही लहान होतो आणि विद्रूप होतो. पर्यायाने उत्पादनात घट येते. या किडीच्या नियंत्रणासाठी फेनपायरॉक्झिमेट 5 EC 10 मिली किंवा फेनाक्झाक्विन 10 EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात आपण फवारला पाहिजे. तसेच नागाळी आळ्या पानांच्या पापुद्र्यात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. परिणामी पानांचा अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकांवर अळीचे प्रमाण वाढल्यास अबॅमेक्टिन या औषधाची 4 मिली किंवा इथिऑन अधिक सायपरमेथ्रिन या संयुक्त कीटकनाशकाची 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून फवारणी केली पाहिजे. तसेच फळमाशी या किडीची मादी भुंगेरे आपल्या निमुळता जन्नेंद्रियाचा भाग फळांच्या आतमध्ये अंडी घालण्यासाठी टोचत असल्यामुळे फळाच्या वरच्या भागावर झालेली जखम भरून येत असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव बाहेरून सहसा ओळखू येत नाही, परंतु आळ्या फळाच्या आतील भाग खात असल्यामुळे तसेच जीवाणूंचा शिरकाव होत असल्यामुळे फळे सडतात आणि खाली पडतात. तसेच काकडीवरील किडीवर रोग नियंत्रण कसं केलं पाहिजे त्या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रथम प्रादुर्भावग्रस्त फळे जमा करून त्यांची आळ्यासहित नाश आपण केला पाहिजे. तसेच झाडाखाली जमीन खुरपून घ्यावी, जेणेकरून माती खालील कोश मारल्या जातील किंवा पक्षी वेचून खातील. बाजारात उपलब्ध असलेले क्युलूरचा वापर केले तर कामधन सापळे एकरी 5 या प्रमाणात शेतात लावल्यास किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार मेलाथिऑन 50% प्रवाही 20 मिली अधिक 100 ग्रॅम गूळ प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी ज्या वेळेस आपण फवारणी केली पाहिजे. तसेच काकडीवर मावा, तुडतुडे, देठ, कुरतनाडे, अळी, पाणी खाणारे भुंगेरे, फळमाशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पीक 2 आठवड्यांचे होताच डायमेथोएट 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा मॅलाथिऑन 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा एंडोसल्फान 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात ची फवारणी आपण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी.
एकत्रित फवारणी देखील हे फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो, ही होती काकडी लागवड याबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ कसा वाटला मला कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.